अखेर लोकसभा निवडणूक लढवणारे आता जवळजवळ निश्चित झालेले आहे आणि माढा मतदारसंघातून आता शरद पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात आहे। छगन भुजबळ नाशिकमधून निवडणूक लढणार असल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय। राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संध्याकाळी बैठक आहे। मुंबईत रामराजे निंबाळकरांच्या घरी ही बैठक होणार आहे। आशिष जाधव राजकीय संपादक आपल्या बरोबर आहेत। आशिष, कुठेतरी कार्यकर्त्यांची इच्छा असल्यामुळे आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असे संकेत गेले काही दिवसांपासून शरद पवार देत होते, मात्र आता जवळजवळ निश्चित झालंय की माढा मतदारसंघातून आता शरद पवार लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। काय नेमकं सांगाल? मनुश्री, यंदाची ही जी लोकसभा निवडणूक आहे यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या खासदारांची संख्या महाराष्ट्रातून वाढू शकते असा अंदाज दोन्ही पक्षांना आलेला आहे। त्यामुळे इलेक्टिव्ह मेरिट बघून, नेत्यांचं वय बघून नाही तर नेत्यांचं इलेक्टिव्ह मेरिट बघून जे नेते सहज निवडून येऊ शकतात, ज्यांचं वजन आहे ते त्यांच्या करिश्म्यावरती निवडून येऊ शकतात, अशा नेत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतलाय आणि त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीकडून शरद पवार हे माढ्यातून उभे राहू शकतात, तर छगन भुजबळ हेही नाशिकमधून उभे राहण्याची तयारी करतायत। आता सूत्रांकडून जी माहिती अशी मिळते आहे की आज संध्याकाळी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अजंठा बंगल्यावरती राष्ट्रवादीच्या नेत्यांची माढा संदर्भात बैठक आहे। त्यामध्ये शरद पवार हे माढाचे पुढचे उमेदवार असतील हे निश्चित होणार आहे। तशी अधिकृत घोषणा ही नंतर होणार आहे, पण शरद पवार हे निवडणूक लढतील असं कार्यकर्त्यांना सांगितलं जाऊ शकतं आणि त्या दृष्टीनं कार्यकर्ते माढा मतदारसंघात कामाला लागतील अशी बातमी आहे। तसंच छगन भुजबळ यांचं नाव सुद्धा नाशिक मतदारसंघासाठी निश्चित झालेलं आहे। पक्षाची ती इच्छा आहे असं राष्ट्रवादीचे नेते सांगतायत। त्यामुळे एकीकडे शरद पवार आणि दुसरीकडे छगन भुजबळ अनुक्रमे माढा आणि नाशिक मतदारसंघातून यंदाची लोकसभा निवडणूक लढवत आहेत। शरद पवारांचं वय सध्या 79 वर्ष जरी असले तरी त्यांचा राजकारणातला सक्रिय वावर अजूनही ते निवडणूक लढवून पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतात असं पक्षालाही वाटतंय आणि ज्या अर्थी लोकसभा निवडणूक शरद पवार लढवत आहेत तेव्हा जर का उद्या कडबोळ सरकार म्हणजे आघाडीचं सरकार केंद्रात स्थापन होऊ शकत असेल तर मग अशा वेळी शरद पवारांकडे जर का संख्याबळ असेल, जे इतर सहकारी पक्ष आहेत शरद पवारांचे त्यांचं संख्याबळ जर का झालं तर काँग्रेसचा पाठिंबा घेऊन पुढचं सरकार जर का आलं तर त्या शरद पवार हे मंत्री किंवा वेळ प्रसंगी पंतप्रधान पदी सुद्धा असू शकतात असं राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटतंय आणि म्हणूनच शरद पवारांना आग्रह होतोय की त्यांनी माढा लढावं आणि शरद पवारांची सुद्धा तशी इच्छा दिसते आहे की माढामधून यंदाची लोकसभा त्यांनी लढवावी अशी बातमी आता राष्ट्रवादीच्या गोटात निश्चित। आशिष, दुसरीकडे आपण बघतो भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे जे युती संदर्भात अजूनही चर्चा प्रलंबित आहेत, असं असताना काँग्रेस राष्ट्रवादीकडनं ही जी नावं येतात त्या नावांमुळे भारतीय जनता पक्षाची डोकेदुखी वाढणार आहे मात्र नक्की? अगदी बरोबर आहे, पण आत्ताच एक बातमी अशी येते आहे की जागा वाटपाची आणि भाजपमधली चर्चा सुद्धा ही पूर्णत्वास जाऊ शकते, कारण बॅकडोर टॉक हे दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये सुरू होते। दिल्लीच्या सूत्रांकडनं जी माहिती मिळते आहे त्यानुसार जो लोकसभेचा फॉर्म्युला आहे सेना भाजपमधला तो निश्चित झालेला आहे आणि त्यानुसार शिवसेना 23 जागा घेण्यास जवळजवळ सहमत झालेला आहे, तर भाजपाकडं 25 जागा असू शकतात। तसंच विधानसभेचंही जागा वाटप यावरती विचार व्हावा असा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून म्हणजे भाजप आणि शिवसेनेकडून चालला आहे। त्यानुसार विधानसभेच्या 145 जागा भाजपा लढू शकतं तर शिवसेना 143 जागा लढू शकतं, म्हणजे लोकसभेचा 25-23 आणि विधानसभेसाठी 145-143 असा फॉर्म्युला हा भाजप शिवसेनेमध्ये वर्कआउट होतोय अशी खात्रीला एक बातमी मिळते। धन्यवाद आशिष, या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतो यूपीए असो किंवा एनडीए असो दोन्ही पक्ष आता जोरात निवडणुकीच्या तयारीला लागलेत हे मात्र नक्की। आणि आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसकडनं शरद पवार लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत। माढा मतदारसंघातून शरद पवार लोकसभेच्या रिंगणात उतरतील हे जवळजवळ आता निश्चित झालेलं आहे। आज संध्याकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही बैठक होते। दुसरीकडे छगन भुजबळ सुद्धा थेट नाशिकवरनं लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। याबद्दलचे अपडेट सुद्धा आपण इतर बुलेटिनमध्ये घेणारच आहोत, पण वळूया पुढच्या एका